तर आज ना मी 5 किलो बटाट्यांचे ना वेफर्स बनवायला घेतलेले आहेत। तर इथे बटाटा वेफर्ससाठी ना मस्त मोठा आणि थोडा कडक बघून घ्यायचा। मऊ असे सॉफ्ट झालेले बटाटे घ्यायचे नाही, त्यांनी चिप्स अजिबात चांगले पडत नाहीत। तर इथं मस्त मोठा बटाटा मी घेतला आणि तो सोलून घेतलेला आहे। आणि सोलून झाले की लगेच आपल्याला त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे, जे आपलं नॉर्मल पाणी असतं। तर बाजूला मी एका टपामध्ये पाणी पण घेतलेलं आहे। जसाही बटाटा सोलला जातो तसा मी पाण्यामध्ये टाकून देते, कारण बटाटा काळा नाही पडत आणि तो पाण्यामध्ये राहिल्यामुळे तसाच पांढरा शुभ्र तसाच राहतो आणि चिप्स पण तसे पांढरे शुभ्र पडतात। तर सर्व बटाटे मी अशा पद्धतीने सर्व सोलून घेतले आणि टपामध्ये पण जे पाणी होतं ते पण 2-3 वेळेस चेंज करून मी बटाटे धुवून घेतले। आता इथे ना मी चिप्स पाडायला घेतलेले आहेत। तर ही जी किसणी आहे ना चिप्स पाडायची, इथं खूप गडबड झाली माझी आणि मला ते जाणवलं पण नाही। चिप्स पाडताना त्याची साईज जी आहे ना ती थोडी मोठी करायची होती, म्हणजे चिप्स जो आहे तो थोडा जाड धरायचा होता मला। पण जेव्हा चिप्स पाडत होते तेव्हा असं काहीच वाटलं नाही आहे की चिप्स पातळ होत आहेत वगैरे, कारण की मला साईज जी आहे ती परफेक्ट वाटत होती, त्याच्यामुळे मी काही एवढं लक्ष दिलेलं नाही। तर अशा पद्धतीमध्ये सर्व चिप्स मी पाडले, सर्व चिप्स बनवून घेतले आणि स्वच्छ धुतले 4-5 पाण्याने। जेवढा स्टार्च निघत राहील तेवढे आपल्याला चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पूर्ण बटाट्याचा स्टार्च काढायचा आहे, 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि अशा पद्धतीमध्ये ना माझ्याकडे खूप मोठे भांडे नाही आहेत, मग मी जेवढे भांडे होते तेवढ्या सगळ्यांमध्ये डिवायडेड केले चिप्स आणि स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये 3-4 वेळेस आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे। तर हे जे काम आहे ते मी रात्रीच्या वेळेसच केलं, कारण की दिवसभर तर वेळ मिळत नाही म्हणून। तर दुसऱ्या दिवशी सकाळी चिप्स जे आहेत पाण्यात ठेवलेले ते परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 3-4 पाण्याने आणि गॅसवरती पाणी ठेवायचे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। चिप्ससाठी ना वेफरसाठी मीठ जास्त लागतं, थोडं मीठ जास्त टाकायचं आणि जे उकळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये जे चिप्स आहेत ते आपण टाकून देऊया आणि हे चिप्स आपल्याला 60 ते 70% शिजवायचे आहेत। तर हे सगळं झाल्याच्या नंतर ना मी लगेच हे चाळणीमध्ये काढून घेतले आणि गॅलरीमध्ये मी सुकण्यासाठी पेपर म्हणजे आपला प्लास्टिकचा कागद अंतरला होता, त्याच्यावरतीच मी हे सगळे चिप्स पसरून ना सुकायला टाकून दिले। 1 ते 2 दिवसामध्ये हे चिप्स सुकून जातात। आता मी इथं तळलेले चिप्स घेतले आणि तुम्हाला दाखवते माझी काय चुकी झाली। तर चिप्स खूप छान झाले होते, मस्त पातळ झाले होते, पण तेलात टाकले ना हे असे लाल होत होते। जाऊ दे, आता चुकी झाली। माझ्या सासूबाई पण म्हणे काही प्रॉब्लेम नाही आहे, चुका होतात सगळ्यांकडून। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।